डिझायनिंगपासूनच अंकिता मॅडमने बऱ्यापैकी सजेशन्स ज्या होत्या त्या फ्लेक्झिबल ठेवल्या. म्हणजे टी व्ही पॅनल जसं ह्या संपूर्ण सोसायटीमध्ये इतर जर फ्लॅट्सची जर संकल्पना पाहिली तर सर्व पहिल्यांदाच आमच्या या फ्लॅटमध्ये त्यांनी नॉर्थ साईडला टी व्ही पॅनल इम्प्लिमेंट करण्याचा एक डिसिजन घेतला, विच इज कम्प्लिटली गेम. सिलिंगसाठी पेंटिंग्स हवी होती किंवा टी व्ही युनिट किंवा लिव्हिंग रूममधली ही जी मोठी वॉल आहे, या सगळ्या गोष्टी ज्या मला हव्या होत्या अगदी तशा पद्धतीने केल्या. आणि त्यांची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ते तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा अवेलेबल असतात. नमस्कार, मी राजेश नादरे आणि माझी वाईफ मयुरी. 3M इंटेरियर्स थ्रू आम्ही आमच्या घराचं इंटिरियर डिझायनिंग करण्याचं ठरवलं होतं. हे आमचं पहिलंच घर आहे, त्यामुळं भरपूर साऱ्या अपेक्षा, आशा अपेक्षा आणि भरपूर सारी प्लॅनिंग होती. इंटेरियर्सच्या बाबतीत भरपूर साऱ्या शंका पण होत्या मनात की इंटेरियर केल्यानंतर जागेची तर कमतरता भासणार नाही, फर्निचरनं संपूर्ण घर व्यापून गेल्यावर घरात वावरण्यासाठी जागा राहील नाही राहील, आणि जी डिझाईन वगैरे फायनल होईल ते आपल्या मनासारखी असेल की नाही, की त्यातल्या रंगसंगती, त्यातली आवडीनिवडी ह्या आपल्या मनासारख्या असतील का नाही, अशा भरपूर साऱ्या शंका मनात होत्या. संपूर्ण सोसायटीमध्ये इतर जर फ्लॅट्सची जर संकल्पना पाहिली तर सर्व पहिल्यांदाच आमच्या या फ्लॅटमध्ये त्यांनी नॉर्थ साईडला टी व्ही पॅनल इम्प्लिमेंट करण्याचा एक डिसिजन घेतला, विच इज कम्प्लिटली गेम चेंजर. कारण सर्वात मेजर आमचा कन्सर्न हा होता की घरात जागा ही संपूर्णपणे फर्निचरने व्यापून नाही गेलेली पाहिजे. त्यामुळे आम्ही दोन्ही बेडरूममध्ये म्हणजे चिल्ड्रन बेडरूम आणि मास्टर बेडरूममध्ये फोल्डिंग बेडचा कन्सेप्ट आम्ही त्यांना सांगितला होता. मोस्ट ऑफ द गोष्टी फोल्डेबल कशा करता येतील, कमी जागेत जास्त युटिलायझेशन कसं करता येईल. कारण कुठली पण वस्तू आपण जेव्हा वापरतो ती फक्त तेवढ्या वेळेपुरती असते आणि रेस्ट बाकीच्या 24 तासातला तेवढा 1 तास सोडला तर 23 तास मॅडबी ती लागणार पण नाहीत. मग त्यावेळेला त्या जागेचा उपयोग कसा करता येईल, अशा भरपूर इनोव्हेटिव्ह गोष्टी या दृष्टीनं आम्हाला मदत झाली. वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या जागा सेव्ह करण्यासाठी फोल्डेबल डिझाईन, फोल्डेबल डायनिंग टेबल, किचनमध्ये सुद्धा बऱ्याच कस्टमायझेशन्स आम्ही सजेस्ट केले. तर मे बी मयुरी सांगू शकेल की किचनमध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला मदत केली की जसं किचनमध्ये आपलं जे सामान असतं लहान मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्यांना कशा प्रकारे आपल्याला व्यवस्थितपणे किचन ट्रॉलीमध्ये कसं काय करता येईल वगैरे एकदम छान पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि खूप सुंदर डिझाईन त्यांनी तयार केली आहे त्याची.
देवघराबद्दल आम्ही थोडे पॉझिटिव्ह होतो आणि खूप साऱ्या दिशा, वास्तुशास्त्राच्या संकल्पना यांची सांगड घालून देवघरासाठी एक योग्य जागा निवडण्याचं आमच्यासाठी एक फार मोठं कार्य होतं. ते त्यांनी फार सोपं करून दिलं आणि खूप चांगल्या प्रकारे आमचं देवघर एका व्यवस्थित प्रशस्त जागेत त्यांनी वास्तुशास्त्राच्या संकल्पनेनुसार आणि भरपूर साऱ्या गोष्टींचा विचार करून, दिशांचा विचार करून त्यांनी ते इम्प्लिमेंट करून. खूप छान पद्धतीचं काम आहे. त्यांच्या कामामध्ये खूप फिनिशिंग आहे आणि अगदी डेकोरेटिव्ह गोष्टी, क्रिएटिव्ह गोष्टी पण त्यांनी खूप छान पद्धतीने केल्या आहेत. त्यामुळं आमची अशी इच्छा आहे की त्यांना म्हणजे कधीही तुम्ही हे करू शकता, म्हणजे अप्रोच करू शकता. त्यामुळे खूप छान काम आहे त्यांचं. थँक्यू. थँक्यू.